कॅनमध्ये डिझेल, असं कसं देत नाही? अरे या मेलोडी चॉकलेटवाल्यांचं करायचं काय? वारे मोदी तेरा खेळ, अरे मेलोडी चॉकलेटवाल्याचं करायचं काय? अरे भवानी उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, अरू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ही ताकद कुणाची? शिवसेनेची शेतकऱ्याला कॅनमध्ये डिझेल, शेतकऱ्याला कॅनमध्ये डिझेल, जय भवानी, आवाज कुणाचा? शिवसेनेचा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। देशाचे लाडके जे स्वतःला कर्तृत्ववान पंतप्रधान म्हणतात असे नरेंद्र भाई मोदी हे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट त्या ठिकाणी घेऊन गेले, त्यांना त्या ठिकाणी भेट दिली. परंतु संपूर्ण हिंदुस्थान, संपूर्ण भारत या ठिकाणी डिझेलच्या रांगेमध्ये आहे. शेतकऱ्याला खत मिळत नाही, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेल मिळत नाही. सर्व शेतकरी या ठिकाणी डिझेलच्या रांगेमध्ये उभे आहे. कॅनीमध्ये डिझेल ते शेतकऱ्यांना या ठिकाणी देत नाही. परंतु इटलीच्या पंतप्रधानांना चॉकलेट खाऊ घालण्याला त्यांना वेळ आहे. परंतु देशातल्या गोरगरीब त्रस्त महागाईनं या ठिकाणी हाहाकार माजला. त्या जनतेला या ठिकाणी डिझेल देण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नाही. डिझेलचा तुटवडा आहे, या ठिकाणी कॅनीमध्ये डिझेल मिळत नाही. म्हणून आमचे युवा सेनेचे शहर प्रमुख आनंद गाईची यांच्या संकल्पातून सर्व शिवसेनेच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या चिखलीच्या पंपावरती मेलोडी चॉकलेट जे त्यांनी त्या ठिकाणी इटलीच्या मेलोनी पंतप्रधानांना दिलं ते आम्ही शेतकऱ्याला वाटप करून खऱ्या अर्थानं त्यांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे. जर तात्काळ कॅनमध्ये डिझेल दिलं नाही, महागाई कमी झालं नाही, शेतकऱ्याला त्या ठिकाणी खत उपलब्ध करून दिलं नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन संपूर्ण देशभरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उद्धव साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी होईल. हा कडक इशारा या ठिकाणी बुलढाणा जिल्हा शिवसेना व युवा सेनेच्या या ठिकाणी वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे. शहरातील जनतेचे या ठिकाणी हाल होत आहेत. या भारताच्या प्रधानमंत्री जे आहेत आपले मोदी साहेब यांनी जे काही नियोजन या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे फक्त शेतकरी मारण्याचं नियोजन यांनी केलेलं आहे. आणि पहिले आपल्याला 1-2 दिवस अगोदर सांगतात की बा सगळी काटकसर करा आणि स्वतः विदेशाच्या दौऱ्यावर जातात आणि तिथं चॉकलेट खातात आणि चॉकलेट देतात आणि आपल्या देशाचं सुद्धा नियोजन या ठिकाणी केलं जात नाही. आज शेतकरी खरोखर या ठिकाणी मारण्याचं काम या मोदीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. आज शेतकऱ्यांचं, वावरांचं, शेतीचं आणि काम सुरू करायचं आहे, पण डिझेलचा इतका तुटवडा आहे की ते ट्रॅक्टरची लाईन या ठिकाणी लावावं लागते आणि या ठिकाणी कॅनमध्ये डिझेल देत नाही. आणि या ठिकाणी आमची ही युवा सेना, शिवसेना, सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी आहे की या ठिकाणी कॅनमध्ये डिझेल या शेतकऱ्यांना दिलं पाहिजेत आणि कॅनमध्ये डिझेल कधी नाही दिलं तर आम्ही ह्या पेट्रोल पंपही सुद्धा चालू देणार नाही या ठिकाणी, असे आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. शेतकरी जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आहात, शेतकऱ्याच्या अनेक व्यथा आहेत, काय सांगतात? या ठिकाणी हे भाजपचं सरकार, महाराष्ट्रातलं सरकार असो किंवा केंद्रातलं सरकार असो, हे सरकार शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरलेलं आहे. तर अक्षरशः या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र हा भाववाढीमुळे, दरवाढीमुळे होरपळत आहे. आणि मोदी परदेशात जाऊन चॉकलेट वाटतात आणि लाडकी बहीण योजना या ठिकाणी आपले मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण म्हणून या बहिणींना चॉकलेट दिलं आणि सत्ता काबीज केली. या ठिकाणी आज शेतकऱ्याचे फार मोठे हाल चालू आहे. या खताचे भाव वाढलेले हे या ठिकाणी सरकारला हे अपयश आलेले. या ठिकाणी शेतकरी जर सुखी असेल तर देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या मोदी सरकारनं या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 30 तारखेला कर्जमाफी करतो. या ठिकाणी जे संस्थेचे सदस्य आहेत, लाभार्थी आहेत, काही सोसायटीचे सदस्य आहे, या सदस्यांनासुद्धा या कर्जमाफीतून वगळण्यात आलेलं आहे. ते शेतकरी नाहीत का? म्हणून या मोदी सरकारचं
आपण या ठिकाणी युवा सेनेच्या शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहोत. तिचे कामकाज सुरू झालेलं आहे, पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना कॅनीमध्ये डिझेल ते मुख्यमंत्री म्हणतात डिझेलचा भरपूर साठा आहे. मग डिझेलचा साठा आहे तर ह्या लाईनी हजारो लोक कसे काय लागलेले आहेत पेट्रोल पंपावरती, हे लोक कुठं नेणार आहेत? या ठिकाणी ट्रॅक्टरला डिझेल मिळालं पाहिजे, गाड्यांना पेट्रोल मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने आणि युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी या भाजप सरकारचा निषेध करतो.